एसटीचे आर्थिकदृष्ट्या संपवण्याचं काम सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने व खंडपीठाने केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने 2004 साली एक निकाल दिला होता। ते अनुसूचित जाती जमाती हे एक संघ गट आहेत, त्यामुळे राज्यांना त्यांचे उपवर्ग करता येणार नाही। 2004 साली सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की अनुसूचित जाती हे एक गट आहे, त्यांचा आपल्याला वर्गीकरण करता येणार नाही। त्यांचा देखील निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला। हे निर्णय रद्द करत असताना तुम्हाला आम्हाला जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मिळालं होतं, त्यामुळे नक्कीच आपल्या समाजाचं पुढच्या पिढीचं नुकसान होणार आहे। तसं पाहिलं तर एसटी आरक्षणात वर्ग उपवर्गी करताना सुप्रीम कोर्टाने होकार दिलेला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याला अधिकार दिलेले आहेत। आणि इथं बसताना मी आवर्जून सांगतो की यात जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाची राज्यांमध्ये सत्ता आहे, तर त्या राज्याच्या सत्तेमधून बीजेपीचा एकही मुख्यमंत्री पुढे आला नाही की त्यांनी अंमलबजावणी करायला सांगितलं नाही। आवर्जून सांगतो की काँग्रेस किती जातीवादी आहे। काँग्रेसचे कर्नाटकच्या आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत। सकाळी 1 तारखेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ह्यांनी संध्याकाळी तिथं जातीवादी काँग्रेसच्या सरकारने अंमलबजावणी करायला लावली। दुसरं आपल्या शेजारचं राज्य तेलंगणा, तिथले मुख्यमंत्री आहेत जयवंत रेड्डी, हे काँग्रेसचेच आहेत। त्यांनी देखील म्हणले हा निर्णय सुप्रीम कोर्टाचे आम्ही निर्णयाचं स्वागत करतो, आणि त्यांनी देखील त्यांच्या राज्य सरकारला हे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। यावरून आपल्या लक्षात येतं की काँग्रेस किती जातीवादी आहे। बीजेपी बी जातीवादी आहे, काँग्रेस बी जातीवादी आहे, कोण नाकाशे करत नाही। दोघांना आपण बघ आहे, आपल्या लोकांची प्रगती नको आहे, त्यांना भारतीय संविधानात जे तुम्हाला आम्हाला अधिकार दिले ते संपवायचे। सत्य काँग्रेस किंवा बीजेपीची ती आपण खोटा प्रचार केला की भारतीय संविधान मुस्लिम समाजाला भारतीय संविधान बदलून मुस्लिम समाजाला पाकिस्तानात हाकलून देणार आहे। आपण चिडून उठलो, खरं आहे खोटं आहे काय बघितलं नाही, पण देशात 61 खासदार आपण बीजेपीचे पाडले, महाराष्ट्रात 31 आपण पाडले। का पाडले की संविधान बदलणार आहे। मग संविधानाच्या खोटा प्रचार करून जे निवडून आलेले लोक त्यावेळेस संसद भवन मध्ये शपथ घेत असताना हातात संविधान घेऊन जात होते, शपथ घेताना संविधान दाखवत होते, सगळे दाखवत होते। मग इथले खासदार असतील किंवा राहुल गांधी असतील, त्यांचे तर 100 खासदार आले, सगळे खासदारांच्या हातात संविधान होतं। ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावेळेस ह्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व त्यांना सहकार्य करणारे आपले इथले खासदार सगळेच खासदार मूग गिळून संसदेत गप होते। का गप होते? हे बी मनोवादित आहेत, ते बी मनोवादित आहेत, त्यांना आपल्याला आरक्षणच द्यायचं नाही, आणि जे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे ते आपल्याला संपवायचं आहे। त्यामुळे दोन्हीचा मी जाहीर असा निषेध करतो की तुमच्या आमच्यासाठी लढणारे असते तर राहुल गांधींनी आज बंद मध्ये सहभागी होऊन विरोधी पक्ष नेते ते लोकसभेचे त्यांनी जाहीर असा निषेध करायचा, त्यांनी केलेला नाही।